चला बाबा, उद्या ना रक्षाबंधन आहे. आता रक्षाबंधनला जावं लागल. मी ह्यांना म्हणते आज मला नेऊन सोडा, हे की नाही? तर मस्त तयार व्हावं लागल. काय ग एवढी नटून कुठे चालली? अहो, तुम्हाला माहितीये ना उद्या रक्षाबंधन आहे. हा हा, तर मला ना तुम्ही आज घरी नेऊन सोडा बर का. कधी आज? हो तुझं आवरलंय का मग? हो, मी सगळं बॅग वगैरे भरून ठेवली. तुम्हाला माहितीये का, माझ्या दादानी ना मला मोठी अशी कार देणार आहे गिफ्ट मध्ये तो. कार? हा नवी? हो, लग्नात पण तुम्हाला दिलती आणि म्हणजे ती तुमची आणि ही वाली माझी. हा का? हा, अगं कार देण्यापेक्षा त्यांना म्हण ना फ्लॅट दे आपल्याला म्हणून. देतील होते. तुला करमत नाही जर रानात, मग आपण जाऊ ना तिकडे पुण्याला राहायला. फ्लॅट द्या म्हणा एखादा. हो खरंच ना. फोन आला काय? कोणाचा फोन आहे? दादाच फोन आहे काय? हा हा, उचल. हॅलो. हा दादा बोल ना. अरे मला हे येत आहेत सोडायला. अरे तू नको टेन्शन घेऊ, हे येत आहेत. अच्छा, बहिणीवर एवढं प्रेम का? बरं बरं, ये मग तू. हा हा ये. ठेवू का? अगं मी सोडलं असतं ना तुला आपल्या मोठ्या गाडीत. नाही हो, आता त्याला बहिणीवर खूप प्रेम आलंय आज. अगं पण मी म्हणलो होतो ना तुला सोडलं असतं. जाऊ द्या. डबल ते नको म्हणायला. बरं ऐका ना, मी काय म्हणते, तुम्हाला माहितीये का माझ्या दादाने ना मला खूप साड्या घेतल्यात बरं का. आता त्या मी सगळ्या आणते इकडं. जमल ना तुला वर्षभर टेन्शन नाही मग शॉपिंगची. हा तेच की. मग आणि तुम्हाला माहितीये आता मी घरी गेलो ना, माझे मम्मी पप्पा खूप खुश होतील माहितीये का. त्यांना खूप आठवण येते हो माझी. म्याव नाही राहिला का यायला मग? हा हा, ते येत. कधी उद्या येणार आहे का? नाही ना, आता आले ना. नमस्कार. बरं आहे कसं आहे दादा? एकदम मस्त. आता मग उद्या रक्षाबंधन आहे, मला गिफ्ट आहे ना? मग 100%. हा मग आता जायचं ना आपल्याला. हा तेच. कधी आता लगेच चालले का? लगेच घे, तिला न्यायला झालं ना. अहो मी आलो असतो ना. मग या ना तुम्ही पण या, तसं काही नाही. नाही सोडायला येणार होतो मी. नाही नाही, मी घेऊन जातो ना आता. बरं तुम्ही जा घेऊन. मी नंतर मारायला एखादी चक्कर मग. नाही, नाही, आम्हाला कसं आहे, बहिणीवर खूप प्रेम आहे बाबा. काही काही लोकांना पैसा लागतो नाही का. हा, आणि तुम्हाला जर माझी आठवण आली ना तर तुम्ही पण या तिकडं. तू किती दिवस थांबणार आहे? मी 4-5 दिवस. दादा आले का? हा हा या या. तिला घेऊन जायला आलो मी. हा, रक्षाबंधनला ना? हो. हा हा. चहा पाणी काही नाही नाही, काहीच नको आता, घाई आहे आम्हाला. जेवण परत- करून जा ना नाही दादा. नाही काहीच अहो जेवण कर ना. नाही नाही, फुकच नाही, जेवण झाले आताच बाहेर. हा का? आता लगेच चालली का तू? हो वहिनी, तुम्हाला माहितीये का माझ्या दादानी ना आता मला गिफ्ट देणार आहे मोठी कार. अरे वा. हा. सरप्राईज. काही काही लोकांना पैसा खूप लागतो, आपल्याला प्रेम पाहिजे फक्त. हो तेच की. आणि वहिनी आता मी ना खूप साड्या घेऊन येणार आहे, खूप म्हणजे खूप. छान छान छान. हो चांगली गोष्ट आहे. जाऊन हा. तुझी बॅग भरून ठेवली तू? हो हो, भरून ठेवली मी. 1 दिवस नाही, मस्त 4-5 दिवस चालली. 4-5 दिवस चालली नाही का? मी तर म्हणतो 8 दिवस राहतात, परत काय लवकर नाही येणं होत नाही. हा. चालेल ना? थांबायचं असेल तर थांब. मी हे बघा सोडायला नका येऊ, मी न्यायला येईन तिला मग. चालेल, पण 8 दिवसांनी या. थोडा राहू दे निवांत बहिणीला. जमल 8 दिवस राहा. चालेल ना तुम्हाला? तुम्ही आहेच नाही तास पण. हो. हा, मग तुम्ही घर सांभाळतालच आहे का नाही. हो. थोडं सांभाळा आता, तिला पण थोडा आराम पाहिजे ना. हो. चला येऊ मग. बरं जा मग. हा चला. चला. मी सोडायला येतो तुम्हाला. हा चला. चल. बॅग घे बॅग घे. हा हा बॅग घे. घे. येऊ का मी घेतो? नाही नाही, ती नाही, मी आत ठेवली. मधीच पुढे का? घे बॅग घे. चला येईल ती बॅग घेऊन. हा. उद्या रक्षाबंधन आहे खरंच. प्रत्येक बहिणीसाठी आणि भावासाठी हा सण किती महत्वाचा असतो हे खरंच. ज्या बहिणीला भाऊ असून पण तिच्यापर्यंत येत नाही ना, तिलाच माहिती असतं. आईबाप संपल्यावर खरंच माहेर घरी संपून जातं का असं वाटतं ना. काय ते खरंच लहानपणाचे दिवस होते. रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही एकमेकाला बहीण भावाला भांडायचो, तुम्हाला काय घेशील, तुम्हाला काय घेशील. आता अशी गंमत झाली का रक्षाबंधन कधी येतं जातं कधी ते पण कळत नाही. आज तिच्याकडे पैसा होता, सगळं होतं, तर भाऊ घ्यायला आला. आणि आपलं बघा. काय हो आले? हा तू का डोळ्यात पाणी आणती? नाही नाही, अशीच बसली होती. ते एकटी बघ ती कुठे गेली? ती गेली रक्षाबंधन आहे ना, मग माहेराला गेली. कोण आलं घ्यायला तिला? तिचा भाऊ आलेला होता. तिचा भाऊ आलता काय? हो. हा हा हा. ऐका ना, कोण? मी रक्षाबंधनला जाऊ का?
आता तिकडे कोण राहिले तुला काय त्यांच्या जवळ? हा काही येडापणा करते काही बस नाही करत. मग तुम्हीच मला एखादी साडी चोळी घेऊन या, म्हणजे माझा सण तरी साजरा झाल्यासारखं वाटेल मला. हा 3:30 घेता येईल तुला, कुठे चालली नाही लगेच, कुठे साड्या घेते लगेच 1-2 तासाचा सण का हो, माझ्यासाठी नेहमी असंच असतं आहे ना. हा काही नाही काही सण नाही. असला का तिला दिवाळीला जा, पाडव्याला जा, पंचमीला जा, रक्षाबंधनला जा, भाऊबीजीला जा, आणि माझा कधीच सण नसतो आहे ना. का माझे आईबाप भिकारी होते म्हणून. तुला एक सांगू काय बघ, तो आहे बाप एक तर गरीबच होते, त्यात तो एक भाऊ आहे तो बेवडा आहे बरोबर. गेला तर काही तो माणूस की नाही, त्याला कधी या म्हणणार नाही बस म्हणणार नाही. आणि काय त्या घरी जाऊ काय करते? तो बेवडा आहे म्हणजे मला एक सांगा, तो भाऊ नाही का? काय ते? तो कसा भावासाठी बहिणीसाठी भाऊ हा भाऊच असतो. तो कसा पण असू द्या, गुंडा असू द्या, भिकारी असू द्या, बेवडा असू द्या, कसा असू द्या, शेवट तो भाऊच आहे. एक लक्षात राहू द्या. तुला इकडे काही कमी नाही केला हो, नको उद्योग करू. अहो कमी नाही केला, कमी नाही. तुम्हाला बहीण असती ना, मग तुम्हाला कळालं असतं बहिणीची किंमत काय असते म्हणून. मला कुठे बहीण आहे मग काही रड राहिलं का असं? तिला कुठे सक्का भाऊ होता हो? हा? चुलत भाऊ तिला घ्यायला आला होता, तरी तुम्ही तिला पाठवलं. मी माझ्या चुलत भावांना फोन केला, ते मी नाही घ्यायला पाठवलं, आले मी का? होतो घरी, तिच्या नवऱ्याने पाठवलं. नेहमीची कटकट आहे ती. नवरा तिला तेवढा जीव लावतो म्हणून कळतं. तुम्हाला कधी काही किंमत कळाली का बायकोची काय असते म्हणून? नाही मला काय किंमत कळाली? फुकट वय झालं का मावाला? फुकट वाढायला का तुमचं चाललं ना लोकांचीच बंदाळी घालता घालता. सण सूद माहित नाही, कधी काहीच माहित नाही. का तिच्या घरचे पैसे आले, तिच्या घरच्यांकडे गाडा घोडा आहे. माझ्या घरचे भिकारी होते म्हणून काही गेलं नाही. त्यात आई बाप नाहीये म्हटलं तुम्हाला निमित्तच झालं. आई बाप नाही कशाला जायचं म्हणून. मग आता कोण राहिले तिकडे नाही तरी? अहो पण माझे भाऊ आहेत ना अजून, त्यांच्यासाठी जाऊ द्या ना मला. हा पडले त्याला वळाना डाळा त्यांना. जायचंय मला 2 दिवस. अजिबात नाही जमणार. मला जायचंय 2 दिवस, बाकीचं हा. काही माहित नाही. मला जायचंय आणि गेले तर परत यायचं नाही. का तुम्ही एक शब्द तिला हा. असं म्हणून बघा बरं, गेले तर परत येऊ नको म्हणून. काय ती माझ्या एकटं जायला लागत होती. हा अहो दम आहे का भावासमोर आणि भाऊजाई समोर? काही चालतं का तुमचं? येऊ दे त्याला घरी, येऊ दे त्याच्याकडे पाहतो ना. काय त्याच्याकडे बघता तुम्ही? का म्हणतात ते सोडायच्या रक्षाबंधन पाळायचं. रक्षाबंधनला पळायचं, ती पण तिच्या भावासाठीच गेली. मग मी 2 तास जाऊ शकत नाही का भावासाठी? अजून महिना ना दिवाळी येईल, परत महिनाभर पाठवायच्या काय तुम्हाला? अहो कोण चाललं दिवाळीला? जा बस. ती गेली तिच्या भावासाठी, मला जाऊ वाटत नाही का? मला माझा सक्का रक्ताचा भाऊ आहे, माझ्या पाठचा भाऊ आहे एवढा मोठा. अगं गज खरंय, मला गज कळतंय. मला याचं असं आलं का त्याच्याजवळ काहीच नाही, जाऊन का आलं रिकाम्या हाती जाती कोरड्या हाती. ते म्हणजे काही घेण्यासाठी भावाचं दार असतं का? अहो कमीत कमी त्याला हवंय, तू त्याला लाखे बांधणार 10 रुपयाची, अहो कमीत कमी त्याने 100 रुपये ताटा टाकली पाहिजे ना. का अपेक्षा हा? करू मी ते सांगा. काय आठवायचं भावाचं सांग बरं तू. अहो, मी अपेक्षा करू का? माझ्या घरात खायला नाही का ते सांगा. त्याच्याकडनं अपेक्षा मग करायला सगळं आहे तुला व्यवस्थित. म्हणजे आई बापांनी पुरीला प्रॉपर्टी दिली तरच त्या पुरीसाठी आई बाप चांगले. आई बापांनी जर अर्धी प्रॉपर्टी पुरीच्या नावावर करून दिली तरच त्या पुरीसाठी भाऊ आणि भाऊजाया चांगल्या का? तर त्यांनी उपता घेतला आयुष्यभर. आई बापाला त्यांनी सांभाळायचं सगळं, त्यांनी लग्न करून दिलं त्यांनी माझं, हे नाही का? हा, लग्न केलं. तुम्हाला बहीण असती तर तुम्ही असंच म्हटले असते का? मी काय म्हणतोय, तुला घरी कमी नाही निडक, मग काय करता जायचं तुला? अहो पण एक असं नातं असं, सगळ्या बाया त्यांच्या भावांकडे जातात, त्यांचे भाऊ त्यांच्याकडे येतात. मी कधी आठवणार आहे मला हा दिवस का माझा नवरा सुखाने म्हणन का जा बाई तू तुझ्या माहेरी? नाही काही नको डोक्याला ताण देऊ मावल्या, बस शांत बस दर्शिक. आयुष्यात आहे ना जन्म घेऊनच चूक झालेली, आणि बाई म्हणून जन्म तर घेतलाच नाही पाहिजे. लग्नाच्या अगोदर सगळ्यांच्या याच्यामध्ये राहा, बंधनात राहा, लग्नानंतर पण ह्या नवऱ्याच्या बंधनात राहा. भावाकडे जाऊ नको, आईकडे जाऊ नको, असे पर नको नको झालेलं आहे. मला काय करावं ना तेच कळत नाही रे देवा, तेच कळत नाही. काय झालेलं असेल माझ्याकडून काय माहिती. राम दाजी. अरे दादा तू हे, आज तरी बरं आला वाटतं. ये बस ना दादा, मी पाणी आणते बस. बस. हे घे दादा. बरं झालं दादा तू आला. मला तर वाटलं होतं तू येतो का नाही येतो म्हटलं आता. त्याचं काय म्हणलं आता, तुला जो घरची पाठवती नाही किंवा मागे परपंची जी दावा पडणार हा ना, आणि मग म्हणलो बघा शेवट भावालाच कळाली बहिणीची. तो आलाच माझ्या दारामध्ये. तुम्ही जरी नाही पाठवलं ना, तुम्हाला सांगते तुम्ही किती प्रयत्न केले ना, शेवट बहीण भावाचं नातं हे कधीच तुटू शकत नाही माहिती का? मग आला तर का उपकार केला का त्यानं? उपकार केले का म्हणजे? मग आपल्या घरी आला चांगलं आहे अहो, ना. तुम्ही नीट बोला ना त्याच्यासोबत. तुमच्या काय रे, दारात बरं आहे का? बरं आहे का आता? येत नाही ना आता? का पितो? काय पण तो खोटा बोलत. मला अरे केव्हाची
अशी म्हणत होती त्याच्याकडे काय उरलं, तो बेवडा आहे, तुझे आईबाप मेले, त्यांच्याकडे रुपये नाही तुला द्यायसाठी. बघ तुमच्या ह्या वागण्याने मला असे बोलणे खावं लागता. तुझ्या भाऊची ना बाजरीची भाकरी आवडत नाही. ती बाजरी माझ्या घरामध्ये सगळं आहे, ते काय बोलण्याचं उत्तर दे ना. हे काय आणलंय खाऊ आहे काय कुरकुरे अरे आणले दादा मी तुला काय बोलते, तुझं लक्ष कुठे आहे? आता बोलू दे बाई, तिचे बोलायचे दिवस आहे, चिचकुल्या पाडायची, पाडू दे. बोलल्यानं कुठं मला बोक पडत आहे. आज तुला नाही काही होत पण मला त्रास होतो ना त्या गोष्टीचा. तर काय करते, मोठले घरे ना त्यांचं बोलण्याचा दुर्बाब राहतो बघ ती. आता तिला काय सोडितो मला तुझी साडी चोळी काहीच नकोय, मला तू येण्याशी मतलब होतं. आलोय ना वावळ मला तर आलोय ना तुझ्या दारामध्ये. नाही तू तिकडे आली पण मी आलो इकडे. बघा आला शेवट माझा भाऊ आणि त्याने काही कळले साडी चोळी घेऊन आला. केवढे आणली रे तो केवढे आणली त्याची किंमत करायची नाही हा तुम्ही. तुम्ही त्याच्या याच्यावर जाता का, त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, किती इस्टेट आहे याच्यावर. मी काय म्हणतो सोयरे, तुम्हाला माहिती का 10 तुमच्या हजाराची घेतली तर साडी, 100 रुपयाची घेतली तरी साडीची. मान महत्वाचा असतो आणि त्या वस्तूबद्दलचं प्रेम महत्वाचं असतं. साडीची केवढ्याची घेतली तर साडीची हा नाही बरोबर आणली मामा पद्धतीनं. हा ना हा, तुम्हाला सांगू का कसं असतं माहिती का, देवाने ना तुमच्या घरामध्ये ना पोरगी दिलेली नाहीये. हम्म. त्याच्यामुळे तुम्हाला एका पुरीचं काय महत्व असतं तिच्या माहेर घरात हे तुम्हाला कधीच कळणार नाही. नाही जर तुम्हाला देवाने खरंच सख्खी बहीण दिली असती त्याचं महत्व कळालं असतं का बहिणीचं काय असतं, म्हणून बहीण भावाचं नातं काय राहतं. एक काठी ना पाण्यात टाकलं तिच्या कधी 2 भांगा होत नाही, तसं बहीण भावाचं नातं राहतं. तुम्ही मला आयुष्यभर जरी जाऊ दिलं नाही ना, शेवट बहिणीसाठी भाऊ आणि भावासाठी बहीण ही मरेपर्यंत असते, एक लक्षात ठेवा. म्हणजे काठी नाही टेकवत का होईना पण तो माझ्या दारापर्यंत ही एवढी गॅरंटी मला. अरे एवढं तोंड केल्यापेक्षा तोपर्यंत हो. तो जिवंत आहे ना तोपर्यंत येईल ना तुला येणार ते करायला मी तुम्हाला तेच सांगते. अरे. तुम्ही म्हणे ना त्यांच्याकडे काय मग- उरलं. सोयरे तुमच्या सोन्याचा दुर्ली जातोय, हा सोन्याचा दुर्ली जातोय ना. शेवट जर बहीण मिली ना, भाऊ जेव्हा तिची साडी टाकली तेव्हा ती मौत उचली हा. जाते. नाही बरोबर आम्हाला माहिती आहे. मग ते काय त्याच्याबरोबर सोडून देते नाही. नाही भावाची ती चिंते का तिला मान राहतो. पण आजचा काळ आमचा तो आहे ना तुम्ही चांगले मारीची साडी पाहिली ना, त्या बापानं बघ एवढं उपरण टाकलं, तिचा शिकार झाला, तिचं नाव मारीची साडी पडलं होतं. बरोबर साडीच आहे ती. बरं भाऊ बरं झालं आला खरंच. गेला की माझं वय चल आपण आणि त्याला काय काय खाय प्यायला घाल हा. नाही काय नाही काय मी जेवण येईल. क्वार्टर पेतो काय कधी नाही नाही अ, म्हणजे तुम्हीच पाजायची आणि तुम्हीच म्हणायचं तू बेवडा आहे. त्यांच्यापेक्षा तर तुम्ही जास्त बेवडा आहे. तुमचं चल ना, दादा. तुमचं 5 पको खाल्लं मा पोटामध्ये कुटकुट लागत. हा बस आम्हाला मिरची भाकरी सवय. पावरा किती पैसे टाकी पाहतो ताटामध्ये पैसे. हा तेवढंच बघायला आहे.